जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने या पुस्तकातील आज 17 जुलैचं प्रवचन. गुरुने सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळावे. एकदा असे झाले की एक बाई बाळंतीण झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले. पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली. तेव्हा त्या मुलाला ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखता आले नाही. तशासारखे आपले झाले आहे. आपण इथे कशाकरता आलो आहोत हे विसरलो आहोत. खरे म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरता जन्मलो आहोत आणि ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय. परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरलो. विषयातच आनंद मानू लागलो आणि त्याचं सुख मिळावे अशी आशा करत राहिलो. पण विषय जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार? आणि जे सुख मिळते तेही अंती खोटेच ठरते. म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे तेव्हाच भक्ती करता येते. जिथे विषय विरक्ती झाली तिथेच भक्तीला सुरुवात होते. गुरु तरी काय करतो तर विषय खोटे आहेत, त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवतो. म्हणून तो जे सांगेल तसे वागणे यातच आपले हित असते. गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील. कारण गुरु व्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोगाची नसते. गुरुने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते. म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखे झाले. वास्तविक गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे ही भावना दृढ झाली पाहिजे. तशी ती झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल ते साधन खरे असे वाटू लागते. गुरु तरी नाम हेच सत्य असे सांगतो आणि नामस्मरणाला आणखीन दुसऱ्या काही साधनांची गरज नसते हे पटवून देत असतो. नाम हेच साधन आणि तेच साध्य होय हे अक्षरशः खरे आहे. गुरुने सांगितलेले साधन पवित्रतेसारखे निष्ठेने पतिव्रतेसारखे निष्ठेने पाळले पाहिजे. ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असे मानते त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे. जो जसा अनन्यतेने वागतो त्यानेच गुरु आज्ञाप्रमाण मानली असे होते आणि त्यामुळे त्याला खरे सुख होते. कुठेतरी आपले प्रेम असावे, कोणावर तरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपणा असावा, आपण त्याचे होऊन राहावे अशी नेहमी इच्छा धरावी. जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपड करतो तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंकाच नाही. सद्गुरु आज्ञाप्रमाण हेच साधनातील साधन जाण. हम इस संसार में सुख ढूंढने की कोशिश करते हैं. हमको लगता है कोई तो हो जो हमारी बात सुन ले, कोई तो हो जो निस्वार्थ बुद्धि से हमसे प्यार करे, कोई तो हो जिसके कंधे पे सर रखकर हम रोए. हम ऐसा ढूंढते रहते हैं, लेकिन सच बताइए ऐसा कोई मिलता है हमें? गुरु हमें बार बार ये दिखाता है कि ये सांसारिक सारी चीज़ें ही झूठी हैं. तो जो झूठ है उसमें से सच्चा प्यार कैसे मिलेगा? तो सच्चा प्यार तो हमें भगवान से करना चाहिए जिसने हमें इस संसार में लाया है. एक्चुअली एक है ना, एक औरत थी जिसका बच्चे का जन्म हुआ और बच्चे का जैसे ही जन्म हुआ उस बच्चे को कोई लेकर गए. बहुत सालों बाद वो लोग एक दूसरे के सामने आए, लेकिन माँ को पता नहीं है कि ये मेरा बेटा है और बेटे को पता नहीं है कि ये मेरी माँ है. हमारा ऐसा ही हुआ है. भगवान ने हमें जन्म दिया है लेकिन उस भगवान को ही हम लोग भूल गए हैं और जो चीज़ें सच नहीं है उसमें हम लोग सुख ढूंढने की कोशिश करते हैं. जितनी कोशिश हम लोग हमारे रिश्तों को संभालने के लिए, प्यार को संभालने के लिए और संसार को संभालने के लिए जितने एफ़र्ट्स हम लोग ले रहे हैं, अगर उतने एफ़र्ट्स हम लोग भगवान के बारे में ले तो
साक्षात भगवान आपके सामने आकर खड़ा हो जाएगा। वो मानना पड़ेगा पहले। जो आपके गुरु हैं उनकी भाषा, उनके विचार, उन्होंने ये सब किया है, वो भगवान से मिले हैं और वो बार बार कंफर्म बोल रहे हैं कि नामस्मरण के सिवा आपके पास कोई चारा नहीं है, आपको भगवत प्राप्ति हो ही जाएगी। इतना कॉन्फिडेंस से वो हमें बोल रहे हैं, फिर भी हम लोग बार बार उस विषय से दूर जाकर हमारे सांसारिक विषय में खोते हैं और दुख पाते हैं। तो गुरु की आज्ञा प्रमाण मानकर, गुरु पे पूरा विश्वास रखकर नामस्मरण कीजिए, क्योंकि हमें ये देह प्राप्ति, मनुष्य देह प्राप्ति, ये इंटेलिजेंस भगवान प्राप्ति के लिए मिला है। इस पर हमें विश्वास करना ही पड़ेगा। जब तक नहीं करेंगे दुख आता रहेगा। तो नामस्मरण कीजिए, खुश रहिए। श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम। जय श्री